हॅलो फॅमिली, वेलकम बॅक. तर कालच्या पार्ट 1 म्हणजेच जागरण सोहळा आणि तेलवण सोहळ्यानंतर घेऊन येत आहे तुमच्यासाठी पार्ट 2 म्हणजेच वर्सोवाईच्या पालखीचा दिवस. आणि या पालखीच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमच्यासाठी सगळंच मी टाकलेलं आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजेच वर्सोवाईची पालखी निघेपर्यंत जेवढी धमाल मस्ती केलेली आहे सगळी टाकलेली आहे मित्रांनो. शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. खूप प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कालच्या जागरण सोहळ्याला मला यायला खूप लेट झालं, 1:15 वाजले यायला. आणि आत्ता आम्ही सकाळी उठलोय आणि आता आमचा बेत आहे आजचा चुलीवरचं चिकन बनवायचा. तशी तर मच्छी वगैरे आहेच. नशीब आमचा गॅस होता गावाच्या घरी, त्याच्यामुळे तो थोडंसं एक टेन्शन टळला. पण आम्ही आमचा असा पोरांनी विचार केला की चुलीवरचं काहीतरी बनवूयात, समथिंग डिफरंट असं चुलीवरचं चिकन बनवतोय. तर येस, त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला पटकन सांगतो. पहिलं तेल टाकलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे आलं लसणाची पेस्ट. आणि आलं लसणाच्या पेस्टनंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं चॉप्ड ओनियन टाकलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये हळद मिक्स करून परत त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आपल्याला. चांगलं असं धुवून घेतलेलं चिकन त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि चुलीवरच्या जेवणाला ना मित्रांनो, टेस्ट ना एकदम वेगळीच लागते हां. म्हणजे तुम्ही गॅसचं जेवण आणि चुलीवरचं जेवण कंपेअरच नाही करू शकत. तर त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक 15-20 मिनिटासाठी. काढून मग त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आहे. नमक टाकून झालं की परत झाकण ठेवायचं त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते काढून त्याच्यानंतर मग लाल तिखट, आपला आगरी कोळी मसाला, त्यात चिकन मसाला वगैरे मिक्स करून चांगलं त्याला एक परतवणी द्यायची आहे. आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून ते पाणी आहे ना मित्रांनो चिकनचं ऑटोमॅटिक सुटतं आणि एवढं टेस्टी लागतो ना, काय सांगू तुम्हाला. एक नंबर. म्हणजे चुलीवरचं जे चारकोल फ्लेवर येतं ना, कोल फ्लेवर, एक नंबर मित्रांनो. तर आता आपण परत एकदा बघूयात. मसाला टाकून आपलं झालं आहे, शिजलं आहे मस्त चिकन वगैरे. आता आपल्याला त्याच्यात वाटण टाकायचं आहे. तर मस्त रंग पण चढलेला आहे आणि स्मेल तर एक नंबर. अथर्वला पण राहवलं नाही, तर तो पण आता थोडंसं मिक्सिंग करतोय. आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की आज चुलीवरचं चिकन करायचा आमचा प्लॅन पोरांचा. तर आता आपण बघतोय वाटण टाकतोय. वाटण टाकल्यावर ना परत त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याला शिजत ठेवायचं आहे 5-10 मिनटं. आणि त्याच्यानंतर काढून आपल्याला टेस्ट करायचं आहे. तर टेक्स्चर तुम्ही बघा, अरे बापरे, काय झणझणीत वास आणि एक नंबर. मला तर आता राहवलं जात नाही आहे. पण येस, अजून आमचा ब्रश पण झालेला नाही आहे. तर आता ब्रश करूया, थोडीशी आंघोळ करूयात आणि वर्सोवाईची आपली पालखी आलेली आहे, ती पालखी बघायला जावं मित्रांनो. ओके, तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, अजिबात स्किप करू नका. खूप छान असं तुमच्यासाठी मी पूर्णच शूट केलेलं आहे. जेवढी मजा धमाल मस्ती दिवसभरात केली आहे ती सगळी शूट केली तुमच्यासाठी. तर येस, आस्वाद घ्या आपल्या व्हिडिओचा, जेवणाचा. आणि आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला शेवटपर्यंत प्रेम देत राहा मित्रांनो. तुमचं प्रेम माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे.
आता भरपूर भूक लागलेली आहे मित्रांनो. मच्छी वगैरे ते रेडी आहेच आणि स्टार्टर काय करायचं, तर आम्ही ठरवलं की काहीतरी परत एकदा नवीन करूयात. कौल चिकन फ्राय. तर आम्ही मस्त 1 किलोची कोंबडी आणलेली आहे. सौरभ आणि अथर्वनी जाऊन मस्त कोंबडी आणली 1 किलो आणि तिला मस्त मॅरिनेट केलं आहे मी. आणि हा कौल चांगला धुवून त्याच्यावर आता मस्त आपण हा मॅरिनेट केलेला कौल चिकन फ्राय करणार आहोत मित्रांनो. समथिंग डिफरंट अगेन. तर पहिलं मस्त गरम केलं आहे कौलाला आणि त्याच्यावर टाकलं आहे बटर आणि ऑइल आणि त्याच्यावर मस्त चिकन टाकतोय. आता लेग पीस वगैरे मस्त आणलेत. त्याला फ्राय करूयात आणि मस्त ताव मारूयात मित्रांनो. भरपूर भूक लागलेली आहे. एक नंबर असा स्टार्टर स्मोक्ड कौल चिकन फ्राय, फुल स्मोकी. अशी मजा ना फक्त गावाला आल्यावर आणि मस्त कझिनसोबतच करता येते. सगळ्या गोष्टी होत राहतील, तुमचं जॉब, तुमची कॉर्पोरेट लाईफ, या सगळ्या गोष्टी आहेत, पण गावात येऊन ही मजा घेणं ना काही वेगळीच गोष्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण कौल चिकन फ्राय करून स्टार्टर बिटर सगळं खाऊन मस्त जेवण वगैरे जाऊयात थोडंसं हलकं व्हायला, म्हणजेच थोडासा गावाचा फेरफटका मारायला. त्याच्या आधी शिवसेना शाखा वाशीतर्फे मोफत शरबत वाटपाचा कार्यक्रम असतो दरवर्षी. तिथे आपण जाऊन थोडंसं ती पण मजा घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही हे जे बघताय ना, याला बोलतात गळीचा नवस मित्रांनो. आपल्या यात्रेच्या दिवशी हा कार्यक्रम आटोपला जातो आणि खूप श्रद्धेने भक्तगण खूप लांबून लांबून मुंबई, ठाणे, पनवेल, पूर्ण रायगड जिल्ह्यातून इथे येत असतात आईला बोललेला नवस फेडण्यासाठी. श्रद्धेने, आस्थेने, भक्तिभावाने येऊन आपापला नवस इथे पूर्ण करतात. तर हा कार्यक्रम बघून आता आपण जातो आहे वासकांडीला मित्रांनो. दरवर्षी आम्ही जातो, 2-3 वर्ष झाले आम्ही जातो आहेच तिथे. वासकांड म्हणजे जिथून समुद्राचं पाणी आत येतं आणि जिथे ते स्टॉप होतं त्याला वासखांड असं नाव पूर्वीच्या काळी पडलं होतं. तर त्याच्यामुळे शेतात येणारं पाणी तिथे थांबवलं जातं मित्रांनो. आता ती वासखांड नवीन बनवण्यात आलेली आहे, तर तुम्हाला जाऊन ते दाखवतो. आणि पूर्वीची जी वासखांड होती तिथे अजूनही लोक जाऊन आपला मानपान देतात, कारण का हीच वासखांड होती जी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी येण्यापासून वाचवत होती मित्रांनो. तर हिचा मानपान अजूनही दिला जातो. अजूनही इथे कोंबड्या बकऱ्यांचा मान हा यात्रेच्या दिवशी दिला जातो मित्रांनो. खूप छान परिसर आहे हा. आल्यावर मन प्रसन्न होतं. पाण्याचा आवाज खूप छान वाटतं. आणि इथून आता आपण थेट जाणार आहोत काठ्यांच्या कार्यक्रमाला. अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये प्रदेशामध्ये स्वागत आणि सर्वांना धन्यवाद. सर्व व्यापारी वर्गाचे विविध प्रकारचे व्यापारी या ठिकाणी यात्रेची शोभा वाढवतात. आपण आपल्याला वस्तूची विक्री करतात. मग हारवाला असतील, झाडूवाला असतील, कांदे, रताळी, किंवा शेळी, मिठाई, कापड असे अनेक प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी अगदी परंपरेनुसार हे व्यापारी या ठिकाणी येत आहेत आणि या यात्रेच्या
तर मित्रांनो, देवकाठ्यांच्या कार्यक्रमानंतर आपण थेट जातोय आता यात्रेमध्ये फ्रेश वगैरे होऊन. ऊन पण आता ओसरलेलं आहे आणि यावर्षी 10वी-12वीची परीक्षा पण झाल्या असल्यामुळे गर्दी बघा तुम्ही मित्रांनो, किती बघताय तुम्ही. तर आता यात्रेत ही गर्दी संध्याकाळ जशी होत जाईल तशी वाढतच जाणार आहे. आपण थोडीशी शॉपिंग करू, घरी जाऊ, जेवू आणि ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत धम्माल करायला, वर्सोईच्या पालखीचा आनंद घ्यायला, जल्लोष करायला थेट देवळात जाणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया घरी, जेवूयात आणि मग थेट वर्सोईच्या पालखीसाठी थेट देवळात जाऊयात मित्रांनो. तुम्ही बघताय आता पालखीसुद्धा आलेली आहे गावात. मस्त सजवून पालखीला आता भजनासाठी देवळात ठेवण्यात येईल. आपण जेवूयात आणि थेट देवळात जाऊयात वर्सोईच्या पालखीसाठी.